नमस्कार मित्रांनो, मी सूरज पठाडे. पैसा झाला मोठाच्या नवीन सेशनमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण टेक्निकल ॲनालिसिसची ओळख करून घेणार आहोत. तसेच टेक्निकल ॲनालिसिसचे 3 मूलभूत नियम देखील बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसा कमवायचा असल्यास आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस येणे गरजेचे आहे. टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय? भूतकाळातील उपलब्ध आकडेवारी, भूतकाळात घडणाऱ्या घडामोडी यांचा अभ्यास करणे आणि येत्या काळात शेअर बाजारात काय होऊ शकेल, स्टॉकची किंमत वर जाईल की स्टॉकची किंमत कमी होईल याविषयी अंदाज बांधणे होय. टेक्निकल ॲनालिसिसचा पहिला नियम म्हणजे शेअरची प्राइस हे कंपनीचे किंवा त्या उद्योगाचे प्रतिबिंब होय. मित्रांनो, हा नियम आपल्याला डाऊ थिअरी म्हणजेच चार्ल्स डाऊ या प्रसिद्ध टेक्निकल ॲनालिस्टचं जे काम आहे त्यातून मिळतो. इंग्रजीत याला मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग असे म्हणतात. आता आपण हा नियम सविस्तरपणे समजून घेऊया. मित्रांनो, आपण असे समजूया की बाजारात टाटा मोटर्स या कंपनीच्या शेअरची प्राइस सध्या 500 रुपये इतकी आहे. टेक्निकल ॲनालिस्ट हे लक्षात घेतो, हे गृहीत धरतो की टाटा मोटर्स कंपनीची 500 रुपये ही जी किंमत आहे ती किंमत टाटा मोटर्स कंपनीच्या चांगल्या वाईट अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊनच तयार झाली आहे. उदाहरणार्थ, आपण जेव्हा एखादी जुनी गाडी घ्यायला जातो, आपण असं समजूया की आपण एक जुनी गाडी घ्यायला गेलो आहोत. तेव्हा कारचा जुना मालक आपल्याला कारच्या चांगल्या गोष्टी समजावून सांगत असतो. जसे की गाडी फक्त 50,000 किलोमीटर चालली आहे, गाडीचा तो पहिलाच ओनर आहे. अगदी त्याच्या विरुद्ध आपण गाडी खरेदी करताना त्याला गाडीतील कमतरता मोजून दाखवत असतो. जसे की गाडीचे टायर्स खराब झाले असल्याने ते बदलावे लागणार आहेत. याशिवाय गाडीला कुठेतरी धक्का लागल्यामुळे गाडीचा बाहेरचा रंग डॅमेज झाला आहे, पत्रा डॅमेज झाला आहे. सरते शेवटी आपण गाडीची एक ठराविक किंमत ठरवतो. शेअर बाजारात काही असा डायरेक्ट भाव होत नाही. मात्र शेअर बाजारात कंपनी जर चांगली असेल, कंपनीचे फंडामेंटल्स चांगले असतील तर अर्थातच शेअरची किंमत वाढत जाते. या उलट कंपनीचे फंडामेंटल्स जर खराब असतील, कंपनीचं मॅनेजमेंट कमजोर असेल, कंपनीच्या उद्योगात काही विपरीत घडणार असेल तर शेअरची किंमत 100, 50, 10 अशी ढासळत जाते. टेक्निकल ॲनालिस्ट हे गृहीत धरतो की कंपनीची जी प्राइस आपल्याला चार्टवर दिसते आहे ती प्राइस चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी विचारात घेऊनच मार्केटमध्ये फायनलाइज झाली आहे किंवा शेवटची किंमत ठरवली गेली आहे. म्हणूनच टेक्निकल ॲनालिस्ट चार्टवर उपलब्ध असणाऱ्या प्राइसवरच विश्वास ठेवतो. मित्रांनो,
टेक्निकल अनालिसिस वापरून शेअर बाजारात पैसे कमवण्यापूर्वी आपल्याला या पद्धतीवर श्रद्धा असणे गरजेचे आहे. त्यामुळेच टेक्निकल अनालिसिस वापरून आपण उत्तम ट्रेडिंग करू शकतो. यावर जोपर्यंत आपला विश्वास बसत नाही तोपर्यंत आपण टेक्निकल अनालिसिस वापरून बाजारात यशस्वी होऊ शकत नाही असे मला वाटते. तेव्हा हा नियम आपल्याला टेक्निकल अनालिसिस का वापरावे किंवा टेक्निकल अनालिसिस वापरून आपण कसे यशस्वी होऊ शकतो याविषयी सांगतो. आता आपण टेक्निकल अनालिसिसचा दुसरा मूलभूत नियम बघूया. टेक्निकल अनालिसिसचा दुसरा मूलभूत नियम आहे इतिहासाची पुनरावृत्ती. जेसी लिव्हरमोर हा प्रसिद्ध ट्रेडर म्हणतो, देअर इज नथिंग न्यू इन द स्टॉक मार्केट. आणि हाच आपला टेक्निकल अनालिसिसचा दुसरा महत्वपूर्ण नियम आहे. मित्रांनो, स्टॉक मार्केट कोरोना काळात कोसळलं, पण ही काही स्टॉक मार्केट कोसळण्याची पहिली वेळ नव्हे. याआधीही स्टॉक मार्केट अनेकदा कोसळलं आहे आणि पुन्हा सावरलं देखील आहे. यापुढे भविष्यात कधी ना कधी स्टॉक मार्केट पुन्हा कोसळेल आणि पुन्हा सावरेल सुद्धा. याच्यावरून आपल्याला लक्षात येते की इतिहास पुन्हा पुन्हा घडत असतो किंवा इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. टेक्निकल अनालिसिस करताना सुद्धा टेक्निकल अनालिस्ट इतिहासाची पुनरावृत्ती होते हे गृहीत धरूनच ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची प्राइस 1 तारखेला 500 रुपये एवढी होती. 2 तारखेला 500 रुपयाहून वाढून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत 510 रुपये इतकी झाली. 3 तारखेला टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत कमी होऊन 505 रुपये इतकी झाली. 505. टेक्निकल अनालिस्ट या लेवलकडे एक महत्वाची लेवल म्हणून बघतो, कारण 500 हून 510 किंमत झाल्यानंतर 510च्या लेवल पासून टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत खाली कोसळली होती. टेक्निकल अनालिस्ट असे गृहीत धरतो की स्टॉकची किंमत जेव्हा पुन्हा एकदा 510 या लेवलला येईल त्यावेळेस ती पुन्हा खाली कोसळण्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे 4 तारखेला जर पुन्हा टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत 510 या लेवल पर्यंत आली तर ती पुन्हा कमी होण्याची शक्यता अधिक आहे, कारण या आधी देखील एकदा टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत 510 लेवल पासून खाली ढासळली आहे. या लेवलला आपण रेजिस्टन्स असे म्हणतो. हाच नियम शेअरची किंमत वाढताना देखील लागू होतो. उदाहरणार्थ, विप्रो कंपनीच्या शेअरची किंमत 1 तारखेला 1800 रुपये एवढी होती. 2 तारखेला ही किंमत कमी होऊन 1700 रुपये झाली. 3 तारखेला पुन्हा ही किंमत 1700 रुपयाहून वाढून 1750 रुपये एवढी झाली असे आपण समजूया. टेक्निकल अनालिस्ट 1700 वर अशी एक सपोर्ट लेवल ड्रॉ करतो. कंपनीचा शेअर 1750 हून पुन्हा एकदा 1700 लेवलवर आल्यास टेक्निकल अनालिस्ट इथे स्टॉक खरेदी करून प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करतो, कारण टेक्निकल अनालिस्ट असा विचार करतो की इतिहासात
याआधी 1700 किमतीहून या कंपनीचा शेअर वाढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे दाट शक्यता आहे की पुन्हा एकदा 1700 किमतीवर स्टॉकची किंमत आल्यास स्टॉकची किंमत पुन्हा वाढायला सुरुवात होईल. मित्रांनो, टेक्निकल अनालिसिस हे काही रॉकेट सायन्स नसून आपल्या डेली आयुष्याचा देखील एक भागच आहे. उदाहरणार्थ, शाळेत किंवा कॉलेजला असताना परीक्षा जवळ आल्या म्हणजे आपण महत्वाचे प्रश्न मागील काही प्रश्नपत्रिकांमधून शोधून बाजूला काढून ठेवतो. असे महत्वाचे प्रश्न आपण अगदी पाठ करून ठेवतो, कारण आपली अपेक्षा असते की याआधी 4 ते 5 वर्षात जर हे प्रश्न वारंवार विचारले गेले आहेत तर शक्यता आहे की येत्या काळात देखील हा प्रश्न पुन्हा विचारला जाईल. असे प्रश्न आपण शोधून पाठ करून ठेवतो आणि परीक्षेत अगदी सहजरित्या पास होतो. दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान पाच क्रिकेटचे सामने झाले असे आपण समजूया. पैकी 4 सामने भारत जिंकला आहे तर पाकिस्तान केवळ 1 सामना जिंकला आहे. पुन्हा एकदा 6वा सामना झाल्यास भारत जिंकण्याची शक्यता जास्त आहे. हे आपण कसे ओळखले? कारण इतिहासात झालेल्या 5 सामन्यांपैकी 4 सामने भारताने जिंकले आहे तर पाकिस्तानने केवळ 1च सामना जिंकला आहे. यावरून आपल्या लक्षात येते की 6वा सामना जिंकण्यासाठी भारत हा प्रबळ दावेदार आहे किंवा पाकिस्तान हा सामना हारण्याची शक्यता अधिक जास्त आहे. मित्रांनो, टेक्निकल अनालिसिस मध्ये कॅन्डलस्टिक, व्हॉल्यूम अशी विविध साधने आपण वापरतो. पण ही साधने वापरण्यापूर्वी टेक्निकल अनालिसिस करण्यासाठीची जी मानसिकता आहे ती निर्माण करणे गरजेचे आहे. आणि टेक्निकल अनालिसिस साठी लागणारी मानसिकता या 3 नियमांना अनुसरूनच तयार होते. टेक्निकल अनालिसिसचा तिसरा नियम आहे तो म्हणजे मार्केटची एक निश्चित दिशा असते. इंग्रजीत हाच नियम मार्केट ट्रेड्स इन ट्रेंड्स अशा शब्दात मांडला जातो. मार्केटचे ट्रेंड्स समजून घेण्यापूर्वी किंवा हा नियम समजून घेण्यापूर्वी आपण मार्केटचे 3 ट्रेंड बघूया. मित्रांनो, मार्केटचे 3 ट्रेंड असतात. पहिला आहे अप ट्रेंड, जेव्हा मार्केट किंवा एखादा शेअर किंवा त्याची किंमत, शेअरची प्राइस सतत वाढत असते तेव्हा आपण मार्केट किंवा तो शेअर अप ट्रेंड मध्ये असल्याचे म्हणतो. मार्केटचा दुसरा ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड. मित्रांनो, ट्रेंड म्हणजे मार्केटची दिशा होय किंवा मार्केटचा कल होय. जेव्हा मार्केट सतत कोसळत असते किंवा एखाद्या शेअरची किंमत सतत कमी होत असते त्यावेळेस आपण तो स्टॉक किंवा तो शेअर डाऊन ट्रेंड मध्ये असल्याचे म्हणतो. याचप्रमाणे मार्केटचा तिसरा ट्रेंड आहे तो म्हणजे साइडवेज. साइडवेज किंवा या ट्रेंडलाच रेंज बाउंड असेही म्हणतात. नावातच सांगितल्याप्रमाणे या ट्रेंडमध्ये स्टॉक कुठल्याही दिशेला जाण्यापेक्षा एका ठराविक रेंजच्या दरम्यान रेंगाळत असतो. त्यामुळे या ट्रेंडला आपण साइडवेज ट्रेंड असे म्हणतो. येत्या काळात आपण या 3ही ट्रेंडचा सविस्तर अभ्यास देखील करणार आहोत. सध्या आपण मार्केटची एक निश्चित दिशा असते हा नियम समजून घेऊया. मित्रांनो,
मार्केटची एक निश्चित दिशा असते, याचा अर्थ जर एखादा स्टॉक अप ट्रेंड मध्ये असेल तर तो किती वेळ अप ट्रेंड मध्ये राहील याविषयी कोणीही भाकीत करू शकत नाही, कोणीही अंदाज करू शकत नाही. त्यामुळे मार्केटची दिशा जर अप ट्रेंडची असेल तर आपण जास्तीत जास्त खरेदीचे सौदे केले पाहिजे. याचा अर्थ हा नियम आपल्याला ट्रेडिंग करताना उपयुक्त होतो. या उलट जर मार्केट किंवा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर आपण जास्तीत जास्त विक्रीचे सौदे घेतले पाहिजे. कारण मार्केट अजून किती कोसळेल किंवा स्टॉकची किंमत किती कमी होईल याविषयी अंदाज वर्तवणे कठीण असते. या उलट मार्केट रेंज बाउंड असले तर आपण अशा मार्केटपासून लांब राहणे गरजेचे आहे. कारण अशा मार्केटमध्ये स्टॉप लॉस जाण्याचा आणि नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. काही काळानंतर टेक्निकल अनालिसिसची सखोल माहिती भेटली आणि भरपूर सराव केल्यास आपल्याला रेंज बाउंड मार्केटमध्ये सुद्धा काम करता येऊ शकते. असे म्हणतात की 70% वेळ मार्केट साइडवेज असते किंवा रेंज बाउंड असते, तर फक्त 30% वेळ मार्केट ट्रेंडिंग असते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण टेक्निकल अनालिसिसचे तीनही नियम समजून घेतले. उजळणी व्हावी म्हणून मी पुन्हा एकदा तीनही नियम इथे लिहून घेतो. यानंतर आपण तीनही नियम चार्टवर समजून घेणार आहोत. पहिला नियम आहे शेअरची प्राइस म्हणजेच कंपनीचे प्रतिबिंब. दुसरा नियम आहे इतिहासाची पुनरावृत्ती. आणि तिसरा नियम आहे मार्केटची असणारी निश्चित दिशा. मित्रांनो, टेक्निकल अनालिसिस हे मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, आपण समजा एखाद्या अनोळख्या ठिकाणी गेलो आणि आपल्याला तिथे काहीतरी खायचे आहे किंवा नाश्ता करायचा आहे असं आपण समजूया. आपल्याला त्या गावात 2 दुकानं दिसत आहेत. या 2 दुकानांपैकी या दुकानाबाहेर 10 लोक गर्दी करून उभे आहेत, तर दुसऱ्या दुकानासमोर फक्त 2च लोक उभे आहेत. आपण या शहरात अनोळखी आहोत. मला सांगा, या दोन्ही दुकानांपैकी कुठल्या दुकानात चांगले अन्नपदार्थ खायला मिळेल या दृष्टीने आपण बघू शकतो. अर्थातच उत्तर आहे पहिल्या दुकानात. कारण पहिल्या दुकानासमोर अगोदरच 8 लोकांची गर्दी आहे. याचा अर्थ हे 8 लोक या दुकानाची किंवा त्या दुकानातील सेवेची किंवा त्या दुकानातील अन्नपदार्थांची चव ओळखून किंवा त्या दुकानातील पदार्थांची क्वालिटी ओळखून इथे खरेदी करण्यासाठी जमा झाले आहेत. त्या तुलनेने दुकानातील अन्नपदार्थांची क्वालिटी बघता दुसऱ्या दुकानासमोर फक्त 2च लोकांनी गर्दी केली आहे. यावरून आपण असा अंदाज बांधू शकतो की या दुकानातील अन्नपदार्थ चांगले आहेत. अशा प्रकारे आपण टेक्निकल अनालिसिसची
थोडक्यात ओळख करून घेतली. आता आपण टेक्निकल अनालिसिसचे हे सर्व नियम चार्टवर बघूया. आता आपण टेक्निकल अनालिसिसचे तीनही नियम चार्टवर बघणार आहोत. पहिला नियम आहे मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग. आपल्या समोर सुझलॉन कंपनीचा लाईन चार्ट आहे. लाईन चार्टवर उजव्या बाजूला वाय ॲक्सिसवर स्टॉकची प्राइस दिलेली आहे, तर एक्स ॲक्सिसवर कालावधी दिलेला आहे. हा चार्ट सुझलॉन कंपनीचा डेली चार्ट आहे. वीकली चार्टवर नजर टाकल्यास आपण बघू शकतो की सुझलॉन कंपनीचे फंडामेंटल्स वीक असल्यामुळे सुझलॉन कंपनीचा स्टॉक 400 रुपयांपासून खाली कोसळत थेट 11 रुपये 65 पैशावर हल्ली ट्रेड करतो आहे. या स्टॉकची बॉटम प्राइस अगदी 1 रुपये 77 पैशापर्यंत जाऊन आलेली आहे. काही दिवसांपूर्वी सुझलॉन कंपनीने मागील वर्षाचा आपला रेव्हेन्यू म्हणजेच महसूल 79% वाढवल्याची बातमी कळते. ही बातमी जेव्हा मार्केटमध्ये समजायला सुरुवात होते तेव्हापासून स्टॉकमध्ये हळूहळू मागणी वाढते आणि कुठल्याही मार्केटमध्ये ज्या गोष्टीला मागणी वाढते त्या गोष्टीची किंमत वाढत असते. असा मागणीचा पुरवठ्याचा नियम असतो. तेव्हापासून आपण बघू शकतो की काही दिवसांपासून स्टॉकमध्ये मागणी वाढली आहे. म्हणजे सुझलॉन कंपनीचे फंडामेंटल्स जसजसे स्ट्रॉंग होत आहे तसतसे चार्टवर स्टॉकची प्राइस देखील वाढत आहे. हाच प्रकार आपल्याला येस बँक या स्टॉक बाबतीतही बघायला भेटतो. बऱ्याच दिवसांपासून येस बँकचा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आहे. येस बँकचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग नसल्यामुळे येस बँकचा स्टॉक कोसळला आहे. टेक्निकल अनालिस्टला स्टॉक का कोसळतोय हे माहिती असणे गरजेचे नाही. फक्त स्टॉक कुठून कोसळतोय, कसा कोसळतोय यावर त्याचे ट्रेडिंग डिसिजन्स अवलंबून असतात. सध्या टाटा मोटर्सच्या वाहनांना बाजारात भरपूर मागणी आहे. यावरून आपल्याला दिसते की टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक दिवसाचा चार्ट बघूया. टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक गेल्या अनेक दिवसांपासून अप ट्रेंडमध्ये आहे. असेच उदाहरण एस्कॉर्ट कंपनीचे बघूया. 17 नोव्हेंबर 2021 रोजी बाजारात अशी बातमी आली होती की कुबोटा ही एक जपानची कंपनी आहे जिने एस्कॉर्ट कंपनीत गुंतवणूक केली असून कंपनीच्या व्यवस्थापनात देखील कुबोटा कंपनीचा हस्तक्षेप असणार आहे. जपानीज कंपनी व्यवस्थापनाच्या दृष्टीने खूप चांगल्या समजल्या जातात आणि ही बातमी बाजारात आली त्या दिवशी स्टॉकची किंमत 1632 रुपयांहून थेट 1800 रुपयापर्यंत वाढली होती. याचा अर्थ एस्कॉर्ट कंपनीच्या दृष्टीने चांगली गोष्ट असल्यास आपल्याला ती गोष्ट चार्टवर नक्की दिसून येते. मित्रांनो, अशा बातम्या आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्स किंवा किरकोळ गुंतवणूकदार ट्रेडर्सपर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो. यामुळे बातम्यांवर अवलंबून न राहता आपण स्टॉककडे बघितल्यास आपल्याला लक्षात येते की ही प्राइस मूवमेंट येण्याच्या आधी स्टॉक अनेक दिवसांपासून अप ट्रेंडमध्ये असल्याचे दिसून येते. याशिवाय सध्या मार्केट कोसळत असताना देखील हा स्टॉक वरतीच ट्रेड करताना दिसतो. यावरून या कंपनीचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग असल्याचे आपण म्हणू शकतो. समोर निफ्टी ऑटो इंडेक्स आहे. निफ्टी ऑटो इंडेक्स म्हणजे वाहन क्षेत्रातील कारभार कसा चालू आहे हे दाखवणारा चार्ट.
आपण बघू शकतो की निफ्टी ऑटोमध्ये काही दिवसांपूर्वी घसरण होती. एस्कॉर्ट कंपनीचा चार्ट मात्र वरतीच ट्रेड करत होता. यावरून आपण अंदाज करू शकतो की एस्कॉर्ट कंपनीचा स्टॉक स्ट्रॉंग आहे. आपला दुसरा नियम होता तो म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती. मित्रांनो, निफ्टी ऑटो इंडेक्स याआधी या 2 लेवल्स पासून खाली कोसळला होता. आजही आपण बघू शकतो की निफ्टी ऑटो इंडेक्स पुन्हा या लेवल्सच्या जवळ आल्यानंतर पुन्हा एकदा खाली कोसळताना दिसतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की इतिहास पुन्हा घडतो. हेच उदाहरण आपल्याला इथे देखील बघायला मिळू शकते. निफ्टी ऑटो इंडेक्स 30 नोव्हेंबर रोजी ज्या लेवलवर होता, 6 डिसेंबर रोजी त्याच लेवलवरून पुन्हा वाढायला सुरुवात झाली होती. आपल्याला चार्टवर, मग तो स्टॉक्सचा असो की इंडेक्सचा, हा नियम अनेकदा काम करत असल्याचे बघायला मिळते. टेक्निकल ॲनालिसिस करताना आपल्याला या नियमाचा म्हणूनच खूप जास्त उपयोग होतो. आता आपण तिसरा नियम बघूया, तो म्हणजे मार्केट ट्रेड्स इन ट्रेंड्स. आपण बघू शकतो की सुझलॉन कंपनीचा स्टॉक जेव्हा कोसळायला सुरुवात झाली, त्यावेळेस डेली चार्टवर 35 रुपयांपासून तो स्टॉक सतत कोसळत थेट 2 रुपयापर्यंत कोसळला. याचा अर्थ स्टॉक जेव्हा कोसळत असतो तेव्हा तो सतत कोसळत राहतो, स्टॉकची किंमत सतत कमी होत राहते. त्यामुळे अशा स्टॉकमध्ये काम करताना आपण जास्तीत जास्त सेलिंग केलं पाहिजे किंवा विक्री करून प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा डाऊन ट्रेंड, स्टॉकमधील डाऊन ट्रेंड तोपर्यंत कंटिन्यू असतो जोपर्यंत त्या डाऊन ट्रेंडला विरोध करणारे किंवा विपरीत काही कंपनीत घडत नाही. आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुझलॉन कंपनीचा रेव्हेन्यू 79% वाढल्याची बातमी बाजारात आली, तेव्हापासून कंपनीच्या स्टॉकमध्ये हळूहळू मागणी वाढत आहे. म्हणजे डाऊन ट्रेंडला विरोधी अशी बातमी असल्याने कंपनीच्या स्टॉकची मागणी वाढत असून स्टॉक आता पुन्हा अप ट्रेंडमध्ये जात असल्याचे आपण बघू शकतो. हाच नियम येस बँकेला देखील लागू होतो. डाऊन ट्रेंड आपण बघितले, आता आपण अप ट्रेंड बघूया. आपण बघू शकतो की टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक, आपण बघू शकतो टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक 65 रुपये झाल्यानंतर वाढायला सुरुवात झाली आणि हा स्टॉक थेट 505 रुपयापर्यंत सतत वाढत आहे. याचा अर्थ स्टॉक अप ट्रेंडमध्ये असताना तो किती वाढेल याबाबत आपण निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही. तेव्हा अप ट्रेंडमध्ये असताना अशा स्टॉकमध्ये काम करायचे झाल्यास आपण जास्तीत जास्त बाईंग केली पाहिजे किंवा खरेदीचे सौदे घेतले पाहिजे. आता आपण तिसरा ट्रेंड म्हणजेच साइडवेज किंवा रेंज बाउंड मार्केट बघूया. रेंज बाउंड मार्केट समजून घेण्यासाठी मी इथे एक रेझिस्टन्स आणि इथे एक सपोर्ट लेवल ड्रॉ केली आहे. आपण बघू शकतो की अप ट्रेंडमध्ये असलेला टाटा मोटर्सचा स्टॉक बरेच दिवस, म्हणजे जवळजवळ 6 मार्च पासून ब्रेकआउट होईपर्यंत 7 ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे जवळजवळ 1 2 3 4 5 6 महिने या रेंजमध्येच रेंगाळत होता. आणि जेव्हा ही रेंज ब्रेक झाली त्यानंतर स्टॉकमध्ये खूप मोठी मूव आली आहे. याशिवाय टाटा मोटर्समध्ये आपल्याला
इथे देखील काही दिवस स्टॉकमध्ये रेंज बाउंड ट्रेंड असल्याचे दिसून येते. रेंज बाउंड ट्रेंडमध्ये किंवा साइडवेज ट्रेंडमध्ये स्टॉक आपल्या रेजिस्टन्स आणि सपोर्ट या दरम्यानच ट्रेड करताना दिसून येतो. अशा प्रकारे आपण स्टॉकमधील तीनही ट्रेंडही बघितले आणि तीनही नियम चार्टवर देखील बघितले. धन्यवाद.